आपले शरीर किती अनमोल आहे व ते व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण काय काय करायला हवे हे सांगणारा आपल्या इयत्ता 5वीच्या इंग्रजी विषयातील नो युअर बॉडी हा घटक आज आपण पाहणार आहोत. तर हा घटक तुम्ही लक्ष देऊन पहा. क्लास 5th सब्जेक्ट इंग्लिश, पेज नंबर 36. नो युअर बॉडी. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. Our body has many parts. All parts are special. Read the following facts to learn how special they are. The brain keeps working even when you are sleeping. म्हणजे जरी तुम्ही झोपलेले असाल तरी तुमचा मेंदू काम करत असतो. There are millions of bacteria on our skin. But most of them are harmless. म्हणजेच आपल्या त्वचेवर लाखो जीवाणू असतात, परंतु त्यापैकी बरेचसे अपायकारक नसतात. Our nose can remember 50,000 different scents or smells. म्हणजे आपले नाक सुमारे 50,000 वेगवेगळ्या प्रकारचे गंध किंवा वास लक्षात ठेवू शकते. The body repairs itself. If the skin is cut or injured, blood starts flowing. After a little while, it clots. A scab forms on the cut. After a few days, the scab falls off. There is new skin under the scab. आपले शरीर स्वतःला दुरुस्त करते. म्हणजेच जर आपल्या त्वचेला कोठे कापले असेल किंवा जखम झाली असेल तर रक्त वाहू लागते. काही वेळानंतर हे रक्त गोठते व तेथे खपली तयार होते. काही दिवसांनी ही खपली पडते व या खपलीच्या खाली नवीन त्वचा तयार झालेली असते. The air from our sneeze can travel at a speed of about 160 kilometers per hour. When we cough, the air from our cough travels at about 95 kilometers per hour. म्हणजे जेव्हा आपल्याला शिंक येते तेव्हा आपल्या नाकातली हवा 160 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वाहते, तर जेव्हा आपण खोकतो तेव्हा 95 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने हीच हवा बाहेर पडते. We have two eyes. But we see one picture. म्हणजे आपल्याला 2 डोळे असतात, परंतु आपण एकच चित्र पाहतो. Babies have around 300 bones in their body. As they grow up, the bones fuse together. Grown-ups have fewer bones than babies. There are 206 bones in their body. म्हणजे लहान बालकाच्या शरीरात
जवळपास 300 हाडे असतात। जशी ती मोठी होतात तशी त्यांची हाडे सांधली जातात। मोठ्या माणसांच्या शरीरात लहान बालकांपेक्षा कमी हाडे असतात। त्यांच्या शरीरात 206 हाडे असतात। A broken bone grows again and repairs itself. Doctors use a plaster cast to help it grow properly. म्हणजे तुटलेले हाड पुन्हा वाढते व स्वतः दुरुस्त होते। डॉक्टर हे तुटलेले हाड दुरुस्त होण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या कवचाची मदत घेतात। आपले शरीर अनमोल आहे व त्याची आपण व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे। यासाठी आपण कोणकोणत्या चांगल्या सवयी अवलंबल्या पाहिजेत हे सांगत आहेत आमच्या इयत्ता 5वीचे विद्यार्थी। चला तर पाहूया ते आपल्याला काय सांगत आहेत। Hello friends, we the students of class 5th telling you good habits about our health. I am Manasvi. Our body is so wonderful. We must take care of our body. We should eat well at regular times. I am Saniksha. We should eat fruits and vegetables. I am Jannavi. We should drink enough water. I am Ritesh. We should get enough sleep. I am Dhanasri. We should take enough exercise. I am Vedika. We should keep our body and hair clean. I am Tanvi. We should cut our nails regularly. We should cover our mouth when we cough or sneeze. I am Pranita. We should wear clean clothes every day. If you like our activity, like, share and subscribe. Thank you. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळीतर्फे चाकणच्या इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांची ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा व अजून तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। थँक यू।